विधानसभा निवडणुकीतील ईव्हीएमची तपासणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच मुंबई उच्च न्यायालयाने ईव्हीएमची तपासणी आणि छाननी करण्याची परवानगी दिली आहे. न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन यांनी हा आदेश दिलाय आणि या प्रकरणातील याचिकाकर्ते हे काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य आणि माजी मंत्री नसीम खान आहेत. 2024च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार दिलीप लांडे यांनी चांदिवली मतदारसंघातून नसीम खान यांचा पराभव केला आणि खान यांनी या निकालाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. दरम्यान ईव्हीएमची तपासणी आणि छाननी करण्याचे आदेश ऐतिहासिक असून 16 आणि 17 एप्रिलला मुंबईत तपासणी होणार असल्याची माहिती नसीम खान यांनी दिली आहे. तो काँग्रेसच्या नसीम खान यांची ही याचिका होती. चांदिवली निवडणुकीतील ईव्हीएमच्या तपासणीचे आता आदेश कोर्टाने दिलेले आहेत. सुस्मिता बधाणे आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत, त्यांच्याकडे आपण थेट जाऊया. त्यांच्यासोबत आपण बघूया, त्यांच्याशी बोलूया. नसीमजी, आपण बघतोय की ज्या पद्धतीचं ईव्हीएमच्या बाबतीतले आरोप वारंवार काँग्रेस पक्ष आणि विरोधकांनी वारंवार केलेले होते, त्यानंतर चांदिवली विधानसभेच्या बाबतीत महत्त्वाचा निर्णय काल मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला आहे. या ईव्हीएमची तपासणी होणार आहे. खरं तर एवढ्या दिवसांनंतर ही तपासणी होणार आहे. कशा पद्धतीची तपासणी असेल, किती ईव्हीएम व्हीव्हीपॅट यामध्ये समाविष्ट असतील? हे बघा, ईव्हीएमवर ह्या देशामध्ये लोकांना गेल्या अनेक वर्षापासून शंका आहे. वारंवार देशाचे अनेक पक्षाचे नेत्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याच्यावर आवाज उचललेली आहे. आणि लोकशाहीमध्ये जेव्हा निवडणुका प्रक्रियावर प्रश्न निर्माण होतो तेव्हा त्यावेळी निवडणूक आयोगाची जबाबदारी असते की त्यांनी निराकरण केला पाहिजे, ते सॅटिस्फॅक्शन लोकांना केला पाहिजे. अशा प्रकारची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. परंतु निवडणूक आयोगाने या देशामध्ये कुठलीही प्रकारची संतोषजनक उत्तर आजपर्यंत ईव्हीएमच्या टेम्परबद्दल, ईव्हीएमच्या हॅकिंगबद्दल कुठल्याही प्रकारचा त्यांनी दिलेला नाही आहे. तर म्हणून या महाराष्ट्राच्या 2024च्या लोकसभाच्या आपण निवडणुकाचा निकाल पहा, 2024च्या लोकसभाचा निकाल आणि 4 महिन्यानंतर राज्याच्या विधानसभाचा निकाल आपण हे जर पाहिला तर त्याच्यावर शंका निर्माण होणारच आहे. म्हणून आम्ही न्यायालयामध्ये गेलो होतो आणि न्यायालयाने त्याच्यावर टोटल जे आमच्या मतदारसंघामध्ये बूथ्स आहेत, मशीन आहेत, त्यापैकी 5% मशीन तपासणी करण्याचा जो नियम आहे तशा प्रकारचा निर्णय मुंबई हायकोर्टाने गेल्या महिन्यामध्ये दिला आहे. आणि ती तपासणीची तारीख आम्हाला निवडणूक आयोगाने 16 आणि 17 तारीख काढवलेली आहे. आणि 16-17 तारीखला आम्ही आमच्या प्रतिनिधीसोबत उपस्थित राहू आणि आम्हाला जे शंका आहे ते शंकाचा निवारण करण्याची जबाबदारी आणि मशीन तपासण्याची जे आम्हाला मुभा आहे ते आम्हाला अपेक्षा आहे की निवडणूक आयोग देईल. खरं तर ईव्हीएमच्या बाबतीत जी कंपनी ह्या सगळ्या यंत्रणेला सांभाळते, टेक्निकल, त्यांच्याबद्दल जी काही शंका तुम्ही उपस्थित केलेल्या होत्या, आत्ता ज्या वेळेला इतक्या दिवसांनंतर हे ईव्हीएम मशीनची तपासणी केली जाते, त्यातनं चांदिवली विभागामध्ये काही वेगळे बदल आपल्याला पाहायला मिळू शकतात का? कारण खूप उशीर झालेला आहे या सगळ्या मतदान प्रक्रियेनंतर या सगळ्या निकालाला येणं, किंवा तशा पद्धतीने कोर्टानं पहिल्यांदाच हस्तक्षेप केला आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी आम्हाला असं आश्वस्त केलेलं आहे की ज्या दिवशी काउंटिंग झाल्यानंतर मशीन सील करून आम्ही तसंच ठेवलेलं आहे, अशा प्रकारच्या त्यांनी आम्हाला गवाही दिलेली आहे. आता 16-17 तारीखला जेव्हा उघडणार आहात त्याची सील वगैरे बघणार आहोत आम्ही. आमचे जे टेक्निशियन आहेत, प्रतिनिधी आहेत, ते बघतील आणि त्याच्यावर आम्ही निर्णय घेऊ. काँग्रेस पक्षाने आजवर ईव्हीएमवरती ज्या वेळेला आरोप केलेले आहेत त्यावेळेला भाजप किंवा सत्ताधारी पक्षाने म्हटलंय की कुठेतरी पराभवातनं हे सगळे आरोप आमच्यावरती करण्यात आलेले होते. आता मात्र थेट कोर्टाचा निर्णय आहे की ईव्हीएम तपासले गेले पाहिजेत. या तपासणीतनं खरंच काहीतरी वेगळ्या स्वरूपाचं वास्तव, जे प्रश्न तुम्ही निर्माण केले, त्याला पुरावे समोर येतील असं वाटतं? आम्हाला विश्वास आहे की काही ना काही आहे त्या मशिनीमध्ये. कारण जे आम्ही बघितलेलं आहे, जे आमचं रिझल्ट आहे, ज्याप्रमाणे ज्या विभागामध्ये अनेक वेळा प्रत्येक निवडणुकामध्ये समोरच्या लोकांना मतदान मिळालं नाही, त्या विभागामध्ये यावेळी त्यांना मतदान दिसतोय.
तर अशी प्रकारची अनेक शंका आहे आणि अनेक त्रुटी आहे, अनेक मशिनी बंद पडली होती, अनेक विषय आहे. तर आम्हाला विश्वास आहे आणि भारतीय जनता पक्षाचे लोक जे हे म्हणतायत, का प्रश्न उभा करायचा नाही? विषय असा आहे की ह्या देशामध्ये निवडणूक प्रक्रिया लोकशाहीमध्ये निवडणूक प्रक्रियामध्ये पारदर्शिता असली पाहिजे. जर कुठली प्रकारची शंका निर्माण होत असेल तर ते शंकाच्या निराकरण करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. नाही जर आमची लोकशाही वाचेल कशी? प्रश्न नसीम खानचा एक विधानसभाच्या निवडणुकाचा नाही आहे. प्रश्न ह्या देशाची लोकशाही टिकवण्याचा आहे. जर ह्या देशाची लोकशाहीमध्ये जर या निवडणुका प्रक्रियेमध्ये गोंधळ होत असेल, मशीनमध्ये टेम्परिंग होत असेल, मशिनीमध्ये ओट चोरी होत असेल, तर लोकशाही वाचेल कुठे? प्रश्न नसीम खानचा नाही आहे. प्रश्न ह्या देशाची लोकशाहीचा आहे आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये पारदर्शिता राखून ठेवण्याचा आहे. अगदी शेवटचा प्रश्न, 5% मशीन्स व्हीव्हीपॅट यांची तपासणी केली जाणार आहे. साधारण 5% म्हणजे तुमच्या चांदिवली विधानसभा क्षेत्रामध्ये किती या मशीन्स असतील, व्हीव्हीपॅट असतील, त्याला तपासणी करण्यासाठी किती वेळ लागेल? तुम्ही सुद्धा काही टेक्निकल स्टाफ किंवा यामध्ये एक्सपर्ट असणाऱ्या लोकांना त्यामध्ये अंतर्भूत करून घेणार आहात का? नाही, आमचे प्रतिनिधी आहे, आमचे पक्षाचे प्रतिनिधी आहे आणि ते टेक्निकल आहे आणि जी शंका आहे ती आम्ही त्यावेळी स्पष्ट करणार आहोत. आणि दुसरा प्रश्न असा आहे की आमच्या मतदारसंघामध्ये 400पेक्षा जास्त बूथ आहे. 5% प्रमाणे 20 मशीन आम्ही सिलेक्ट करून त्यांना दिलेला आहे आणि त्याप्रमाणे त्या नंबरची बूथची मशीन आम्ही तपासणी करणार आहोत. नक्कीच, धन्यवाद आमचे संवाद साधल्याबद्दल. तर आपण बघतोय पहिल्यांदाच अशा पद्धतीनं मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबईमध्ये चांदिवली विधानसभा क्षेत्रासाठीच्या EVM मशीन्सची तपासणी ही केली जाणार आहे आणि त्यातनंच खरे EVM बद्दलचे जे अनेक प्रश्न आहेत ते खरे आहेत की खोटे याबद्दलची स्पष्टता येऊ शकेल. निश्चितच.